पहिल्या प्रकारासाठी मी इथे थोडंसं तेल घेतलं आहे. तर पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घेतलं, यामध्ये सुकं खोबऱ्याचे काप घेतले आहे आणि हे काप छान लाल होईपर्यंत भाजून घेते. तर बघू शकता आता सुकं खोबरं भाजून झालं आहे. त्याच्यामध्ये 4 मी लवंगा घातले आहे आणि 2 तेजपत्ता घेतले आहे आणि हे सुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे. तर हे बघा सगळं छान भाजून झालेलं आहे. आता मी थंड करायला ठेवलं. तर इथे मी 2 मोठे कांदे आणि 6 ते 7 लसूण पाकळ्या आणि थोडंसं आलं घेतलं आहे आणि अगदी थोड्याशा तेलावरती हे देखील भाजून घेते आहे. तर मीडियम फ्लेममध्ये हा कांदा छान सॉफ्ट होईपर्यंत भाजून घेते. तर सतत हलवत आपल्याला हा कांदा भाजून घ्यायचा, म्हणजे एकसारखा कांदा भाजला जातो. आता बघा कांदा छान सॉफ्ट झाला आहे. यामध्ये मी 2 मीडियम साईजचे टोमॅटो रफली कट करून घातलेले आहे आणि आपल्याला हा टोमॅटोसुद्धा सॉफ्ट होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे. तर बघा टोमॅटोसुद्धा इथं आपला छान सॉफ्ट असा झालेला आहे. आता हे थंड करून घेतलं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते. तर पहिले मी सुके मसाले मिक्सरमध्ये वाटून घेतले आणि नंतर आता इथे कांदा, टोमॅटो, आलं, लसूणसुद्धा वाटून घेते. तर सुकं खोबरं आधी वाटून घेतलं आणि नंतर कांदा, टोमॅटो वाटून घेतला. तर कांदा, टोमॅटो वाटतानाच यामध्ये कोथिंबीर घातलं, म्हणजे आपलं सगळं व्यवस्थित वाटण होतं. आता इथे मी 2 मोठे चमचे तेल घेतलं. आता यामध्ये 250 ग्रॅम पनीर घेतलं आहे आणि याची लांब अशी मी काप करून घेतले आहे आणि आपल्याला हे पनीर सॉफ्ट होईपर्यंत तेलामध्ये परतून घ्यायचं आहे. तर पनीर खूप जास्त मी तेलामध्ये भाजलं नाही, हलकंसं हे छान सॉफ्ट झालेलं आहे. तर फक्त 2 मिनटासाठी मी हे तेलामध्ये तळून घेतलं. आता त्याच तेलामध्ये आणखी 1 चमचा तेल घातलं आणि 1 मोठा चमचा तूप घातला. तर यामध्ये जिरं घातलं 1 चमचा आणि इथे बघा फ्रेश मेथी मी अगदी बारीक चिरून घेतली आहे आणि ही मेथी मी तेलामध्ये छान परतून घेते आहे. तर मेथी तेलामध्ये परतल्यामुळे भाजीला खूप वेगळा आणि खूप छान असा टेस्ट येतो आणि मेथी छान भाजून झाली आहे, तेलामध्ये छान परतून झाली आहे. तर यामध्ये मी वाटण घातलं आहे. तर जे मी मिक्सरला वाटण वाटून घेतलं होतं ती पेस्ट इथे घेते आहे आणि आपल्याला हे पेस्ट छान तेल सुटेपर्यंत भाजून घ्यायची आहे. तर मी आणखी 2-3 मिनटासाठी हे छान परतून घेतलं. आता यामध्ये 2 चमचे मी तिखट घातलं, अर्धा चमचा हळद घातली, 1 चमचा धनेपूड घातलं आणि हे सुद्धा अर्ध्या मिनटासाठी परतून घेतलं. तर मेथी तेलामध्ये मी छान भाजून घेतली, त्यामुळे या भाजीला अगदी वेगळी टेस्ट येते. आता तुमच्याकडे जर फ्रेश मेथी नसेल तर तुम्ही इथे कसुरी मेथीसुद्धा वापरू शकता. फक्त ही कसुरी मेथी डायरेक्ट तेलामध्ये न टाकता संपूर्ण फोडणी झाल्यावरती वापरायची. तर इथे मी फ्रेश वाटाणा घेतला आहे, 1 बाऊल तो घातला. आता चवीनुसार यामध्ये 1.5 चम्मच मीठ घातलं आणि सगळं परतून घेतलं. तर गॅसची फ्लेम आता एकदम लो आहे. लो फ्लेमवरती मी हे सगळं परतून घेतलं आहे. आता इथे मी पाणी घालते. तर गरम पाणी घालते आहे. मिक्सरच्या भांड्याला थोडंसं वाटण लागून होतं, त्यामध्ये मी गरम पाणी घातलं आणि ते इथे घातलेलं आहे. आता तुम्हाला जितका रस्सा हवा असेल तितकं यामध्ये पाणी वापरायचं आहे. तर त्याआधी मी इथे 2 मिनटासाठी झाकून ठेवलं. तर भरपूर असं तेल सुटलेलं आपलं वाटण छान खरपूस असं भाजून झालं आहे आणि खूप मस्त याला तरी आलेली आहे. आता आणखी इथे मी जवळपास 1.5 ग्लास गरम पाणी वापरलं आहे. तर रस्सा तर मला किती जास्त पातळ किंवा घट्ट हवा आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालायचं. तर मी 1.5 ग्लास पाणी घातलं आणि याला आणखी 5 मिनटासाठी छान उकळ्या येऊ दिल्या. तर बघा आपले मटार छान शिजलेले. आता यामध्ये मी तळलेलं पनीर घातलं आणि 1 चम्मच इथे मलाई घातली आणि ही सुद्धा मिक्स करून घेतली. तर बघा अगदी मस्त अशी चमचमीत अशी आपली ही वाटाणे आणि पनीरची भाजी झाली आहे. तर नेहमी आपण पनीर बटर मसाला करतो, तर याप्रमाणे एकदा ही वेगळ्या प्रकारची भाजी करून पहा. अगदी याच्यामध्ये भरपूर अशी कोथिंबीर घातली आणि अगदी मस्त चटपटीत अशी हिवाळ्यासाठी खास ही हिरव्या मटार आणि पनीरची रस्सा भाजी तयार झाली आहे. तर नक्की याप्रमाणे करून पहा, कारण अगदी मस्त चवीला ही लागते आणि अशा या हिवाळ्यातील थंडीमध्ये फ्रेश मटारापासून अगदी मस्त झटपट अशी ही रस्सा भाजी तयार झाली. तर नक्की याप्रमाणे करून पहा आणि अगदी झटपट तयार होणारी ही भाजी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा. त्या प्रकारे दुसऱ्यासाठी इथे मी तुरीची डाळ घेतली आहे. तर पाऊण वाटी इथे मी तुरीची डाळ घेतली आणि आता यामध्ये पाव वाटी चणा डाळ घालते. ते सगळी मिळून 1 वाटी इथे ही डाळ झालेली आहे. आता ही डाळ मी आता 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेते आहे. तर आपल्याला इथे 1 भाग चणा डाळ आणि 3 भाग अशी तूर डाळ घ्यायची आहे. तर हे 2 पाण्यात स्वच्छ धुवून घेतले. 1 पालक जुडी घेतली आहे आणि मी अगदी बारीक अशी याला चिरून घेतली आहे. आता ही पालक मी त्या डाळीमध्ये घालते आहे. तर धुवून घेतलेल्या डाळीमध्ये ही पालक मी कट करून घेतली.
आता यामध्ये एक मिडियम साईजचा टोमॅटोसुद्धा मी कट करून घातला आणि अर्धा वाटी शेंगदाणे घातले आहे. आता यामध्ये पाणी घालते. तर डाळ आणि पालक बुडेल इतकं यामध्ये पाणी घालायचं. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि आता कुकरला लावून घेते आणि याच्या हाय फ्लेमवरती 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. तर हाय फ्लेमवरती मी 3 शिट्ट्या कुकरला करून घेते आणि कुकर पूर्णपणे थंड झाल्यावरती बघा आपली डाळ व्यवस्थित शिजलेली आहे. तर डाळ खूप जास्त इथं आपल्याला शिजवायची नाही. तर हलकीशी ही डाळ दिसेल इथपर्यंत मी शिजवून घेतली आणि चमच्यानेच याला बघा अशा प्रकारे घोटून घेते आहे. तर आपल्याला डाळ देखील ती खूप जास्त मिक्स करायची नाही आहे. तर मी सगळं चमच्याने घोटून घेतलेलं आहे. आता 2 चमचे इथे मी तेल घेतलं आहे. 1 चमचा यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडली की अर्धा चमचा जिरं घातलं आणि 1 मिडियम साईजचा कांदा आणि 2 हिरव्या मिरच्या कट करून घातल्या आणि सोबतच 5 ते 6 कढीपत्त्याचे पाने घातले आणि कांदा सगळा छान लाल होईपर्यंत परतून घेतला. तर यामध्ये 1 चमचा आलं लसूण पेस्ट घातली आणि ही सुद्धा परतून घेते. तर मीडियम फ्लेवरती मी हे सगळं परतून घेत आहे. बघा कांदा आणि आलं लसूण पेस्ट छान परतून झाली. अर्धा चमचा हळद घातली आणि इथे लाल तिखट मी 1.5 चमच घातलं. अर्धा चमच यामध्ये धने पावडर घातलं. चवीनुसार मीठ घातलं आणि 2 मोठे टोमॅटो कट करून घातले. सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. गॅसची फ्लेम अगदी आता इथे लो आहे आणि आता झाकून ठेवते. तर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला झाकून ठेवायचं. तर मी बघा 2 मिनटासाठी झाकून ठेवलं. टोमॅटो भरपूर सॉफ्ट झालेला आहे आणि भरपूर असं तेल देखील सुटलेलं आहे. आता इथे मी जी डाळ कुकरला लावून घेतली होती ती डाळ घालते आहे. तर तुम्ही बघू शकता मी डाळ खूप जास्त घोटून घेतलेली नाही. हलकीशी डाळ घोटून घेतली होती. सगळं एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि इथे पाणी घालते आहे. तर 1 ग्लास यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. सगळं पाणी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेते आणि आता इथे झाकून ठेवते आहे. झाकून 5 मिनिट ठेवणार आहे. भरपूर अशा उकळलेल्या आहे. आता यामध्ये अर्धा चमच मी आमचूर पावडर घातलं आणि अर्धा चमच यामध्ये साखर घातली आहे. कारण आमचूर पावडर घातल्यामुळे बॅलन्स होण्यासाठी चव इथे मी साखर घातली आणि अगदी मस्त याला भरपूर उकळ्या आलेल्या आहेत. तर आता यामध्ये चिरलेली कोथिंबीर घातली. तर झटपट अशी ही तूर डाळीची डाळ भाजी तयार झाली आहे. तर थंडीमध्ये अशी ही गरमागरम डाळ भाजी नक्की करून पहा. कारण चवीला देखील ही अतिशय छान लागते आणि घरात अगदी सहज उपलब्ध होणाऱ्या तूर डाळीपासून ही डाळ भाजी होती आणि चवीला खूप छान लागते. तेव्हा नक्की एकदा ट्राय करा. तर तिसऱ्या प्रकारासाठी इथे मी हिरव्या मिरच्या घेतल्या आहे 6 आणि आलं लसूण घेतलं आहे आणि 4 लाल मिरच्या घेतल्या आणि आता हे मिक्सरला मी वाटून घेते आहे. तर हवं तर तुम्ही हे सगळं कुटून देखील घेऊ शकता. तर मी हलकंसं बघा असं हे जाड मिक्सरला वाटून घेतलं आहे. आता कढईमध्ये फक्त मी 1.5 चमचा तेल घेतला. अर्धा चमचा यामध्ये मोहरी घातली. मोहरी तडतडली की अर्धा चमच जिरं घातलं आणि 1 मोठा कांदा रफली चिरून घातला. सोबतच मिक्सरला वाटण घातलं आहे. लाल मिरची, हिरवी मिरचीचं आणि लसूणचं आणि हे सगळं छान लाल होईपर्यंत परतून घेते. तर गॅसची फ्लेम अगदी लो आहे. तर आपलं छान वाटण परतेपर्यंत बघा इथे मी भाजी घेतलेली आहे. ही चवलाईची भाजी आहे. याला कोणी कोणी चवळीची भाजी देखील म्हणतात आणि ही भाजी मी कट करून घेतली आहे. तर आपली फोडणी छान झाली आहे. त्यामध्ये आता अर्धा चमचा मी हळद घातली. चवीनुसार मीठ घातलं आता आणि 1 मोठा टोमॅटो यामध्ये घातला. तर इथे मी लाल तिखट घालत नाही कारण यामध्ये मी भरपूर मिरच्या वापरल्या आहे. सगळं छान परतून घेतलं आणि अगदी लो फ्लेमवरती आता मी चिरून घेतलेली चवळीची भाजी घालते आहे. थोडी थोडी करत ही भाजी यामध्ये घातली आणि सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते आहे. तर थोडी थोडी करत ही भाजी आपल्याला यामध्ये घालायची आहे म्हणजे सगळी आपली फोडणी व्यवस्थित भाजीला लागते. तर अगदी लो फ्लेमवरती मी हे सगळं परतून घेते आहे. तर सुरुवातीला मी अर्धी भाजी इथे घातली होती. आता शिल्लक राहिलेली सगळी चवलाईचीच म्हणजे चवळीची भाजी यामध्ये घालते आहे. तर आता हिवाळ्याच्या दिवसामध्ये भरपूर पालेभाज्या सहज मिळतात. तर ही चवलाईची भाजी तशी तर वर्षभर मिळते पण अशी ही हिवाळ्यात देखील भरपूर प्रमाणात मिळणारी चवलाईची भाजी चवीला तर खूप छान लागते आणि अगदी मस्त पौष्टिकसुद्धा ही भाजी असते. तर नक्की ही भाजी ट्राय करा. बघा सगळं मी व्यवस्थित मिक्स करून घेते आहे आणि ते झाकून ठेवते आहे. तर सगळं व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि अगदी लो फ्लेमवरती फक्त 2 मिनटासाठी झाकून ठेवते आणि अधेमध्ये आपल्याला ही फिरवत राहायचे नाही तर मग ही तळाशी देखील लागू शकते. तर बघा भरपूर असं पाणी सुटलेलं आहे. परत एकदा मी मिक्स करून घेते आणि परत एकदा झाकून ठेवते. अगदी झटपट अशी ही चवलाईची भाजी तयार होते. चवीला देखील ही भाजी खूप छान लागते आणि अगदी झटपट होते. टिफिनसाठी नक्की करू शकता. तर आजचे हे सगळे हिवाळ्यातील भाजीचे प्रकार तुम्हाला कसे वाटले ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि
नक्की हिवाळ्यामध्ये अशी ही भाजीचे प्रकार तयार करून पहा. आणि सोबतच तुम्हाला आजची ही व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक जरूर करा. सोबतच चॅनलवरती नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला प्रेस करा, म्हणजे माझे सर्वच येणाऱ्या व्हिडिओचे तुम्हाला सहज नोटिफिकेशन मिळेल. तर बघा, अगदी झटपट अशी आपली ही चवलायची टिफिनसाठी अगदी परफेक्ट अशी ही भाजी तयार झाली आहे. टिफिनसाठी तर ही भाजी चवीला खूप छान लागते, झटपट बनते, पण तुम्ही गरमागरम भाकरीसोबत ही भाजी नक्की ट्राय करू शकता.